1 जुलै डॉक्टर राजीव ढेरे म्हणजे आमचे अण्णा गेले. त्याला 4 वर्ष झाली. ते गेले 2016 मध्ये. त्या दिवशी योगिनी एकादशी होती आणि ज्ञानदेवांच्या पादुका घेऊन पालखी बरोबर वारी पुण्याहून निघाली होती. आज आषाढी एकादशी 1 जुलै. अण्णांचा वाढदिवसही याच महिन्यात असायचा, 21 जुलैचा. त्यांना कळू लागलं तेव्हापासून म्हणजे 1 जुलै ते 21 जुलै ते अथर्वशीर्षाचं पारायण करायचं. खरं तर अण्णा रूढार्थाने कर्मकांडामध्ये कधी रमले नाही, पण मी श्रद्धेचं सामर्थ्य जाणणारा माणूस आहे असं ते नेहमी म्हणायचं. अर्थात महाराष्ट्राचा सगळा देव्हारा संशोधनाचा विषय म्हणून समोर आणताना त्यांची श्रद्धा त्यांच्या संशोधकीय चिकित्सेच्या आड कधी आली नाही. आपला संशोधकीय पिंड कसा घडला याचा फार नेमका उच्चार अण्णांनी त्यांना त्रिदल फाउंडेशननी 2010 मध्ये जो पुरस्कार दिला त्या पुण्यभूषण पुरस्काराच्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणात केला. तेच भाषण थोड्या संक्षिप्त स्वरूपामध्ये मी तुमच्या समोर आज ठेवते. अण्णांनी म्हटलं होतं, सभा संमेलन आणि भाषण यांच्या वाटेला मी फारसा गेलेलो नाही. सार्वजनिक क्षेत्रातला वावरही मी शक्यतो टाळत आलो आहे. लेखन संशोधन हीच माझी आवडीची, आग्रहाची आणि समाज संवादाची मुख्य वाट राहिली आहे. फार क्वचित मी व्यासपीठावर आलो आणि थोडं बहुत बोललोय, पण त्या अपवादात्मक प्रसंगी मला नेहमीच फार संकोचल्यासारखं, अवघडल्यासारखं वाटतं. माझ्यामध्ये आहे तो अंदरमावळातल्या एका अगदी लहानशा खेड्यातला एक सामान्य मुलगा. 66 वर्ष पुण्यात घालवूनही तो मुलगा पुण्यावर प्रेम करत असला तरी पुण्यातल्या नागर जीवनाला सरावलेला नाही. उन्हाळ्यात अनवाणी पायांनी माळरानावरच्या शेण्या वेचणं किंवा झाडाच्या वाळक्या काटक्या गोळा करून आजीला स्वयंपाकासाठी आणून देणं हे सोपं होतं. पावसाळ्यात स्वतः एरली विळून रानभाज्या कुडून आणणं किंवा भात कापणी झाल्यावर खाचराचा सर्वा गोळा करून आणणं सोपं होतं. देवळात आजारी मामांऐवजी जाऊन पोथ्या पुराण वाचणं सोपं होतं. पण तिथून निघून म्हाताऱ्या आजीचं बोट धरून धाकट्या बहिणीच्या पाठोपाठ आजारी मामांसोबत शहर पुण्यात पहिलं पाऊल ठेवताना छातीत जी धडधड झाली होती आणि नळाच्या तोटीतून धो पाणी अचानक येताना पाहिल्यानंतर जो धसका बसला होता, तो धसका आणि ती धडधड अजून वयाच्या 80व्या वर्षीही माझ्या मनात कायमच. शाकुंतल नाटकात कणवांच्या शकुंतलेला राजा घरी पोचवण्यासाठी 2 ऋषिकुमार जातात. रानावनात वाढलेल्या त्या कुमारवयीन मुलांना राजधानीत प्रवेश केल्यानंतर आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या परिसरात पाय ठेवल्यासारखं वाटतं. शहराबद्दलची माझी खरी भावना उघड करणारा तो प्रसंग दृष्टांत म्हणून मी गमतीने नेहमीच इतरांना सांगत आहे. पुण्याला आलो तेव्हा बरोबर थोडे कपडे आणि भांडी यांचं ओझं होतं. भर माध्यानीच्या उन्हात पाय पोळत होते आणि शनिवार वाड्याची प्रचंड भिंत पाहून जीव दडपला होता. पुढे मात्र याच पुण्यानं मला अक्षरशः मातीतून वर काढले. तसं काहीच नव्हतं माझ्याजवळ. जन्मतारखेचा दाखला नव्हता की कुठलीही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दाखला नव्हता. पण त्यावेळच्या अत्तरदे नावाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी माझी केवळ तोंडी परीक्षा घेऊन मला 5वीच्या वर्गात प्रवेश दिला. एकेका वर्षात 2-2 इयत्तांचा अभ्यास करत गेलेली वर्ष मी भरून काढली आणि दिवसा पोटापाण्याचे उद्योग तुंडाळत सरस्वती मंदिर रात्र शाळेतून शिक्षण पूर्ण केले. त्या काळात भेटलेल्या कितीतरी शिक्षकांची आज मला आठवण येते. शिक्षण माणसाला घडवतं याचा अनुभव देणारे शिक्षक होते. त्यांनी नुसती पाठ्यपुस्तकं शिकवली नाही तर मला जगायला शिकवलं, चांगल्या गोष्टींचा ध्यास लावला.
म्युन्सिपाल्टीच्या 8 नंबरच्या शाळेत मला बारोकर गुरुजी भेटले आणि मला कवितेची गोडी लागली. मन पाचरट ठेवणाऱ्या यक्षिणीच्या त्या अद्भुत कांडीचा स्पर्श मला बारोकर गुरुजींमुळे झाला आणि दुःख दारिद्र्याचा विसर पाडणाऱ्या एका विलक्षण जगात मी प्रवेश करू शकलो. पुढे मीही कविता लिहिल्या, स्तोत्र आणि आरत्या लिहिल्या, मित्रांबरोबर सविता मंडळ स्थापन केलं, नभोवाणीसाठी संगीतिका लिहिल्या. संशोधनाकडे वळल्यावर कविता लिहिणं थांबलो. बोरकर माडगुळकरांच्या बरोबर रंगणाऱ्या मैफिली थांबलो, पण कविता सोबतीला राहिलीच. माझ्या शैलीचा ती अविभाज्य भाग बनली. ती अर्थात स्वाभाविक गोष्ट, पण त्याही पेक्षा कवितेनं दिलेलं मोठं देणं म्हणजे संशोधन हाही एक प्रातिभा व्यापारच असतो याची जाणीव. केवळ माहितीचे भारे जमवणं म्हणजे संशोधन नव्हे. अनेकदा असं माहितीच्या संकलनाचं काम काही क्षेत्रात काही पातळ्यांवर आवश्यक असतं आणि महत्वाचंही असतं, पण शेवटी संदर्भांचे दुवे जोडून त्यातून विषयाच्या, व्यक्तीच्या, काळाच्या आकलनापर्यंत पोहोचणं ही प्रतिभाबळानंच घडणारी गोष्ट आहे. कवितेनं मला संशोधनाच्या प्रांतातही कायम सर्जनाशी बांधून ठेवलं. तिनं मला तर्ककर्कश होऊ दिलं, भावात्मतेपासूनही दूर जाऊ दिलं आणि अगदी निकरानं विरोधाला तोंड देण्याची वेळ आली तेव्हा आपल्याला सापडलेल्या सत्याला सोडूनही जाऊ दिली. नव्या जुन्या कविता आजही पुष्कळ सोबत करतात, भरवसा देत राहतात. सत्याच्या जातीला दुःख असे मिळणारच, दुःखातून करुणेचे मर्म सहज कळणारच, अशी मुक्तिबोधांची एक कविता आहे. कवितांचे असे दिलासे माझ्या वाटेवर मला सारखे भेटत राहिले. मी निवडलेलं अभ्यासाचं क्षेत्रच असं आहे की तिथे आत जायचं तर मानव्याच्या महाद्वारातूनच आत जावं. संत परंपरा आणि लोकपरंपरा हे माझे अभ्यासाचे विषय. मला या अभ्यासानं माझ्या लहानपणाचं भान दिलं, तरी त्याची खंतही मिटवली आणि मोठ्या गोष्टींचा ध्यास लावला. ज्ञानाचं अपारपण दाखवलं, अखंडत्व दाखवलं, उदारपण दाखवलं आणि समन्वयाचा साक्षात्कार घडवला. विविध ज्ञानशाखांचा समन्वय करतच मी माझी अभ्यास साधनं, अभ्यास क्षेत्र आणि अभ्यास दिशा विस्तारू शकतो. सर्वसामान्य माणसांविषयीचं प्रेम हा इथल्या लोकपरंपरेचाच नव्हे तर संत परंपरेचाही गाभा आहे. या गाभ्याशी जाण्याची वाट मी सिद्ध करू शकतो. अगदी फाटका माणूस होतो मी, जवळजवळ रस्त्यावर वाढत होतो, पण आबासाहेब मुजुमदार, सिद्धेश्वर शास्त्री चित्रा, दत्तोवामन पोतदार यांच्यासारख्या त्या काळातल्या पुण्यातल्या थोर शास्त्री पंडितांनी मला म्हणजे माझ्यासारख्या दरिद्री, अल्पवयीन आणि अल्पज्ञानी मुलाला सहज जवळ केलं. दंभ, अहंकार, मत्सर, स्वार्थ यांच्या पलीकडे जाऊन तळमळीनं ज्ञानव्यवहार करणारी माणसं मला भेटली. माझं पुस्तकांचं वेळ पुण्यानं जोपासलं. तात्या डंभेऱ्यांच्यासारखे जुन्या पुस्तकांचे विक्रेते, वाले मंजुळांसारखे ग्रंथपाल आणि विनस बुक स्टॉलचे अनंतराव लिमये किंवा इंटरनॅशनल बुक सर्व्हिसचे विठ्ठलराव दीक्षित यांच्यासारखे आणखीही कित्येक जण माझे मित्र, स्नेही, पालकच झाले. पुणं हे माझे ज्ञानाची भूक वाढवणारे आणि ती पुरवणारं एक मुक्त विद्यापीठ झालं. मोठ्या माणसांचं दर्शन मला घडवणारे आणि मला माझ्या ज्ञानधर्माची दीक्षा देणारे महाकेंद्र झालं. या शहरानं मला सामान्य माणसांमधल्या भलेपणाचा आणि सामर्थ्याचाही अनुभव दिला. खऱ्या समाधानाची आंतरज्योत पेटवणारी पुस्तकं आणि त्या पुस्तकांमधून भेटणारे कित्येक महान लेखक, कवी, चिंतक मला इथेच सापडले. 66 वर्षांपूर्वी इथे येताना मी जो कोणीच नव्हतो तो इथे येऊन अभ्यासक झाला, संशोधक झाले आणि मुख्य म्हणजे माणूस झाले. पुण्याचं माझ्यावर हे ऋण आहे. खरं तर आता मागे वळून पाहताना मला वाटतं की 80 वर्षांच्या आयुष्यात आपण केलेलं सगळं लेखन
म्हणजे ऋणमुक्त होण्यासाठीचे एक तर्पण. वडील गेल्यानंतर 13व्या दिवशीच प्रायोपवेशनानं स्वतःला संपवून अवघ्या 21व्या वर्षी स्त्रीत्वाच्या कणखर विग्रहाचं दर्शन घडवणाऱ्या माझ्या आईला आणि भागवत धर्माचं सार जगणाऱ्या उभ्या गावकुसाचा आधार बनलेल्या माझ्या आजीला हे तर्पण. इतिहास रचनेची दृष्टी मला देणाऱ्या आणि सामाजिक सांस्कृतिक अभ्यासातलं मिथकांचं सामर्थ्य माझ्यासमोर उलगडणाऱ्या राजवाड्यांमध्ये तर्पण. मला समन्वयाची दृष्टी आणि समग्रतेचं भान देणाऱ्या न्यायमूर्ती रांगण्यांमध्ये तर्पण. लोकपरंपरेच्या अभ्यासाचा पैस दाखवणाऱ्या कर्वे चापेकरांना, ज्ञानाचा प्रचंड विस्तार पैलू पाहणाऱ्या भारताचार्य वैद्यांना आणि चित्रावांना, दुर्गाबाई इरावतीबाईंना आणि तर्कतीर्थांना आणि माझ्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या माझ्या दादा पोद्दारांना ते तर्पण आहे. मी तर्पणाची भाषा करतो आहे म्हणून परंपरावादी धार्मिकाचा आरोप कुणी माझ्यावर करेल, पण परंपरा आणि परिवर्तन यांची सर्वोदय तरीही निर्भय चिकित्सा मी आयुष्यभर करत आलो आहे. मी सश्रद्ध माणूस आहे, श्रद्धेचं सामर्थ्य अनुभवानं जाणणारा माणूस आहे. पण रूढ कर्मकांडा पलीकडे जाण्याचा आणि कर्माचे डोळे ज्ञान ते चोख होवावे या ज्ञानदेवांच्या इशाऱ्याला सजगपणे स्वीकारत पुढे जाण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करत आलो. श्रद्धेची तपासणी करण्याची वेळ आली तेव्हा ती करायला मी कधी कचरलो नाही आणि सांप्रदायिक श्रद्धांनी घातलेल्या मर्यादा ओलांडून संशोधनानं समोर ठेवलेल्या सत्यांकडे जाताना मी कधी पाऊल मागे घेतलं नाही. एखाद्या धर्मकार्य इतक्या निष्ठेनं मी लेखन करत आलो आहे. किंबहुना लेखन संशोधन हाच माझा स्वधर्म राहिला आहे. खरं म्हणजे आज धर्म किंवा जात हा शब्द उच्चारणही अवघड झाला आहे. धर्मद्वेषाचा आणि जातीद्वेषाचा आज उठलेला गदारोळ कमालीचा क्लेशकारक आहे. जाती मिटवण्याची भाषा बोलत आपण जातीयवादच धगधगत ठेवतो. निधर्मी राष्ट्रवादाची भाषा बोलत धार्मिक अहंतांना आणि स्वतंत्र प्रादेशिक अस्मितांना खतपाणी घालतो. धर्माची सांगड आपण कायम नीतीशी घालत आलो. धर्माधिष्ठित समाज व्यवस्थेत ही स्वाभाविक प्रक्रियाच होती. पण आज नवसमाज रचनेचा प्रयत्न करताना आपण धर्म दूर सारला तशी नीतीही दूर सारण्याची अक्षम्य चूक केली. धर्म कोणताही असो किंबहुना धर्म असो किंवा नसो, नैतिकता ही माणसाच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक चारित्र्याचं संवर्धन करणारी गोष्ट आहे. त्याच्या सामूहिक जगण्याचं निरोगी नियमन आणि संगोपन करणारी शक्ती. ज्ञानाचं क्षेत्र आज कमालीचं गढूळ झालं आहे, अशुद्ध झालं आहे. लोकपरंपरा आणि संत परंपरा यांच्या इतक्याच आस्थेनं मी 19व्या शतकातल्या प्रबोधन परंपरेचा विचार करत आलो आणि हे पाहत असताना कमालीचा व्यथित झाला. गावाकडे याच दिवसात शिमग्याची सोंग निघायची. सर्वसामान्य माणसाचा शिणभाग घालवणारी ती एक निरागस उत्सवी मौज होती. पण आज आपल्याला ज्ञानवंतांची सोंग घेऊन वावरणारी सामान्य वकुबाची विषारी महत्वाकांक्षा, स्वार्थांध स्पर्धावृत्ती आणि फुटीरतेला पोचणारी विकृतीच वेळी अवेळी समोर नाचताना दिसते आहे. राजवाड्यांच्या निरीक्षणाचा, जिज्ञासेचा आणि विश्लेषणाचा वारसा मिळालेल्या अभ्यासकांच्या पिढ्या याच पुण्यात माझ्या मागे उभ्या होत्या. तेव्हा जाती जमातीचा विचार म्हणजे आपला समाज समजून घेण्याचं एक साधन वाटायचं. एखाद्याची जात समजली, कुलदैवत समजलं, ग्रामनाम समजलं तरी आपल्या बहुजिन्सी समाजातल्या माणसांच्या स्थलांतराची, उपजीविकांची, जीवनशैलीची, स्वभाव वैशिष्ट्यांची आणि गुणधर्माची ओळख पटत जायची. एकूणच आपली सामाजिक सांस्कृतिक घडण समजत जायची. माणसं समजून घेण्याचीच एक वाट होती. त्या वाटेवरून चालताना भूतकाळाच्या निबिड अंधारातून संस्कृतीची न समजलेली, न दिसलेली अस्तित्व प्रयोजनं उजेडात आणताना मानवी जीवनाच्या अर्थपूर्णतेजवळ जात राहण्याची एक भावना सतत मनात असायची. माझं सगळं संशोधन
या भावनेनं भारावलेल्या अवस्थेतच चालला आहे. संप्रदायाचा समन्वय, उपासनांचा समन्वय, सामाजिक प्रादेशिक धारणांचा समन्वय, विसंगतीचं आणि विरोधाचं विष पचवत एका उदार, सहिष्णू, सहृदय आणि सत्वशील अशा महासमन्वयाकडे जाणं ही भारतीय संस्कृतीची आणि मराठी संस्कृतीची आजपर्यंतची आत्मकूण राहिली आहे. आणि या पुढेची ओळख पटवणं हेच माझ्या कामाचं आंतरउद्दिष्ट राहिलं आहे. पूर्वी माझे चित्रकार स्नेही अनंतराव सारकर यांच्या आग्रहाने त्यांच्याबरोबर मी अनेकदा पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या भेटीला गेलो आहे. खूप गांभीर्यानं आणि खूप सच्चेपणानं बोलत लिहित असत त्यांना. त्यांनी वाङ्मय व्यवहारही गांभीर्यानं आणि निष्ठेने केला आणि प्रपंच, संसार खूप साधेपणाने आणि खूप सौहार्दाने केला. त्यांच्या गरजा फार कमी होत्या आणि पुस्तकांचा अपवाद वगळता कसलाही मोह, कसलाही हव्यास त्यांना नव्हता. कशाचा न लाग भाग, कशाचा न पाठ लाग, आम्ही फुलांचे पराग. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जिणे गंगवखाचे पाणी. त्यांच्या बाकी बाप बोरकरांची ही कविता आहे, त्यांची आवडती कविता आहे. काही मागितलं नाही त्यांनी आयुष्याकडे. जगडत आले, संशोधनाच्या वाटेवर निष्ठेने चालत आले, संस्कृतीचा पैस समजून घेत आले. ते समजून वाढत विस्तारत जाताना होणारा आनंद भरभरून अनुभवत आहे. कधीतरी भोवतालच्या वास्तवाचं भान आल्यावर मात्र फार अस्वस्थ होत असत त्यांना. सांगलीला अखिल भारतीय साहित्य संमेलनाने योजलेल्या सत्काराला ते उपस्थित नव्हते, पण तिथे लिहून पाठवलेल्या भाषणाच्या अखेरीला त्यांनी एक मागणं शारदेच्या चरणी मागितलं होतं. ते म्हणाले होते, सर्व भूतमात्रात प्रज्ञारूपानं विलसणाऱ्या त्या भगवती शारदेकडे, त्या महाशक्तीकडे मी आणखी काय मागू? पण काही मागणं राहिलं आहेच. आज सार्वत्रिक भ्रष्टतेच्या काळात, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय भ्रष्टतेच्या काळात ज्यांनी आपली मूल्य, आपलं चारित्र्य, आपल्या निष्ठा अभंग राखल्या, त्यांना भगवतीनं आता बळ दिलं. अगतिकता आणि निराशा यांनी घेरलेल्या या सच्चरित्र अशा माणसांसाठी तिनं गडद अंधारात दिवे लावण्याचा सदयांचा ध्यास टिकवून ठेवावा. उद्याच्या प्रकाशमान काळासाठी तिचा वरदहस्त तिनं प्रसन्नतेनं उभारावा. लोकमंगलासाठी तिला मी हे साकडं घालतोय. तिनं तथास्तु म्हणावं म्हणून मी तिच्या चरणी धरणं घालतोय. माझी ही विनवणी ती नक्की मानेल अशा विश्वासाने ठरवतो. भगवती शारदे एक तुझ प्रार्थना. अण्णांचा नातू आहे ऋत्विक गजेंद्र गडकर. मी रचलेलं शारदास्तवन गातोय आणि चालही त्यांनीच बांधली. भगवती शारदे एक तुझ प्रार्थना. दिव्य लाभो तुझा स्पर्श या जीवना. भगवती शारदे एक तुझ प्रार्थना. कोमला निर्मला उज्ज्वला तू सती. श्वेत वसना तुझी पाहता आकृती. कोमला निर्मला उज्ज्वला तू सती. श्वेत वसना तुझी पाहता आकृती. सुंदराचा कळे अर्थ या लोचना. भगवती शारदे एक तुझ प्रार्थना.
नाद वीणा करी मधुर स्वर जनकृती अमृताचे जणू घनशिरी वर्षती नाद वीणा करी मधुर स्वर जनकृती अमृताचे जणू घनशिरी वर्षती आतल्या परिमले उमलती भावना भगवती शारदे एक तुझ प्रार्थना प्रकटला शब्द तो तेजमणि शोभला प्रकटला शब्द तो तेजमणि शोभला उजळल्या कौतुके ललित मधुरा कला सत्य शिव सुंदराची तुला वंदना भगवती शारदे एक तुझ प्रार्थना दिव्य लाभो तुझा स्पर्श या जीवना भगवती शारदे एक तुझ प्रार्थना भगवती शारदे एक तुझ प्रार्थना